नमस्कार मित्रांनो, आज नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये चाललो बाहेर धरायला. आज गावाला पाणी द्यायचं होतं. हे बघा, नळ्या घेतलं जोडून आता ब्लॉग चालू करून दिला. तर पाणी देतो गावाला. हे बघा, हे गहू आपलं कसं काय गहू ते कमेंट करून सांगा. बघा, नळ्या जोडलेल्या आहे. मी आत्ता इकडं नवीन वावर काढले, त्यामुळे दगडं पडले सगळे गावात इकडे. बघा, पाणी चालू आहे वाफेने. चिंच झाडी हे गहू आपला. इकडले पण वावरत आहे, इकडले पण वावरत आहे, वरले पण. पाणी देता काय चिंच सापडले, चिंच खातात तिथे बसल्या बसल्या. या तुम्ही पण खायला चिंच. आंबट नाही तर गोड आहे चांगलं. दारी धरायची मजाच वेगळी आहे. पोरं बिरं घेऊन हातात दारी धरायची. सावलीला मस्त चिंचा झाड खाली बसायचं, चिंचा खायच्या. लाईटचा एक लय प्रॉब्लेम आहे. लाईट गेली आता. 5-10 मिनिटं झाली का लगेच लाईट जाते. जावं लागते परत आता मोटर चालू करायला. लाईट एक सोडत नाही तर आलो आता व्हिडिओ. इकडे पण एक चिंचच झाड, 50-50 चिंचच झाड आहे सगळे आमच्याकडे. हे बघा, हे आमची विहीर. पावसाने आता मागायला पाऊस जाता नाही. हे सगळं पाण्याने पण नुकसान झाले. विहीर दिसते पाणी. बघा पाणी तिकडे पलीकडे तळ आहे ना, त्याच्यामुळे इकडे पाणी खाली विहीर जास्त. हे की सांडा येऊ तळ्याचा. पाऊस लय झाला त्याच्यामुळे कसं नुकसान झालं इकडे सगळं. इकडे एक आमचं वावर होतं, पाऊस झाला जास्त, लागलो पायाला. हे सगळे इकडे वाहून आले वावरातच. दगड ते सगळे सांडतले. इंजिन सुद्धा वाहून आलं, तेवढंच पेरेशीर होतं पाण्याला. मोटर चालू करायला तर आले पण फ्यूजच गेली. ऑटो बसलेला आपण, त्यामुळे काय नाही. फ्यूज गेली तरी मोटर चालू होईल ऑटोमॅटिक. आता चालू करून दिला ऑटो. मग चालू इकडे येऊन परत. भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या.